अनुजा कर ॲडव्हर्टाईज. लक्ष दाखव ना. फक्त तुला अगं ते फक्त तुला लक्षचं नाव दाखवायचं होतं. नाव असं सेपरेट खाली ऍड कर. एवढं काय त्याला फक्त ठेवायचं काय प्रॉब्लेम आहे. यार ऐकतच नाही. 1 मिनिट ठेवलं असतं तर तेवढंच छान मजा आली. सारे कावळे उडायला लागले कावळे. तर गाईज आता जेवण झालेलं आहे आणि मी आज बिस्किट घेऊन आले होते, सँडविच बिस्किट, आणि हा खात आहे. ह्यामध्ये डाळ, भात, मग इथे काल पनीर मसाला बनवलं होतं ना, पनीर अंगारा मसाला, त्याचा मसाला, आणि ह्यात मटकीची भाजी, मग ह्यात वांग्याची भाजी, ह्यात चपाती, आणि इथे थोडं भात, शिळं भात. झालं माझं जेवण करून. पुढे मस्त बिस्किट आहे ना, खूप छान बिस्किट आहे. लिटरली बिस्किटमध्ये लेयर्स आलेत, लेयर्स. पफला जसे लेयर्स असतात ना, बिस्किटला लेयर्स आलेत. वाव. मला एमच्या आणतो पोईतच करू. आले इथंच बेगरानगरला, ट्रॅफिकमध्ये अडकलेत ते. 10 मिनिटात येतील, मोजून 10 मिनिटात. आता ह्याला ते ट्रॅफिक पार पाडायलाच तुम्हाला सांगते 15 मिनिट लागेल. 10 ते 15 मिनिट फक्त हिथल्या हिथंच. आपलं हे जे हॉस्पिटल आहे, कोणतं हॉस्पिटल आहे, त्या हॉस्पिटलपासून बेकराईनगरचा पूर्ण तो नाही का, गंगानगरचा स्टॉप, बस स्टॉप, ते सगळं क्रॉस करायला 10 ते 15 मिनिट लागेल ह्याला. आता काय गरम करायचं आता, राहू द्या, मला गोळ्या घ्यायच्या. उद्या त्यांना सुट्टी आहे काय? त्यांना तुम्हाला काय बोलले नाही का? राहू द्या ना, इथे कुठं घेऊन चाललं ते सगळं. धूळ नाही येथे, दरवाजा लावायचा ना. दरवाजा येतो, ते दरवाजा लावले की घेऊन जायची काय गरजच नाहीये. राहू द्या, आता ते येतीलच. ऐकून द्या, एवढं ट्रॅफिक जाम आहे तुम्हाला सांगते, एवढं ट्रॅफिक जाम. ते बेकराईनगरचा ट्रॅफिक, दत्त मंदिर, बेकराईनगरचा स्टॉप, मग त्यानंतर सासवडचा मेन रस्ता, मग नंतर इथं कोणतं तरी हॉस्पिटल आहे. ते हॉस्पिटलचं नाव मला लक्षात नाही आहे. म्हणजे जे शॉर्टकट आहे ना, दत्त मंदिरचा शॉर्टकट, तो रस्त्याने आपल्याला इकडे जायला येतो ना, कुमार सिटीला टच होते, फुरसुंगी रस्त्याला टच होते ना, त्याचा जे शॉर्टकटचा रस्ता आहे ना, तो रस्ता पूर्ण भरलेला आहे. सगळीकडे ट्रॅफिक जाम. चार्जर తీసుకొని होतं मला. आई जेवण घ्या ना तोपर्यंत. तुम्ही 10 मिनिट लागेल त्यांना फक्त. जेवण घ्यायचं होतं तुम्ही तोपर्यंत. ये मोजून चष्मा सुषम దానికి నా భారీ చష్మా నాది ఉందరు కన్నా. అది ఉలట్ చప్రీలో కనిపిస్తుంది. చప్రోళ్ళు, లాయన్లు, గవి గివి చీతలు గీతలు ఎట్టుకుంటారు కన్నా. అదే అంబానీ ఆడడానికి చూసిన వాళ్ళది రియల్ చీతలు ఉంటే వాళ్ళకి. నకిలీ చీత, అది చీత లెక్క पण అనిపించలేదు, అది मगर లెక్క అనిపిస్తుంది. मगर त्याच्या चष्माच्या ह्याच्यावरती बघा. सुषम इकडं जवळ తీసుకుంటా चष्मा. तडम తీసుకుంటా जवळ. चुपीगा कॅमेराला. दरवाजा तेरू, दरवाजा तेरू.
कोण पाहिजे मेसवाले सोडून गेले खाली पोलीस 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 आहे कोण आहे? पोलीस काय हो? पोलीस गर्दी आहे का भरपूर इकडे पार करणे किती वेळ लागेल इकडून आपलं असतं का मागून आपलं लय गर्दी आहे रे इकडे. स्मशानभूमीजवळ पण बघितलात का गर्दी आहे तिकडे पण नाहीये दाखवू का मॅपवर नको बघू आपण मॅप वरतीच म्हणते मी मॅपवर नको बघू म्हणते तुला अहो गर्दी आहे म्हटलं तर गर्दी आहे त्यात काय? गाडीचं कवर घ्यायचं किती वाटतं कवर का अमेझॉनला सोड अमेझॉनला अमेझॉन फ्लिपकार्ट आणि मिशोला इथला प्राइस लो कंपेअर से मिशोला लोकल प्रोडक्ट्स लोसे सोडो फ्लिपकार्ट आय वुड लाईक टू सजेस्ट गो फॉर फ्लिपकार्ट गेलास ना रस्त्यावर भेटते कुठं फ्लिपकार्ट येतं त्याच्या महाग असतं ओ मी उद्या इकडे जाऊ का कॅम्पला का आराम कर चलो जाऊ जेवला बाय शूज और सॉक्स नवीन आणायचं उद्या घे उधर रेपू चप्पल तेनी कर दूँ मैं बाबा को शूज निकावडे सनी त्याची ने 2 नंबरचा मी बाबा पण मला शूज नको वापरू दे सँडल वापरा ऑफिस मध्ये अलाव नाहीये अरे आप कुठले सँडल लावले होते माहिती का शूज सारखे दिसणार अलाव अहो खरंच माझा घसा पूर्ण खराब झाला डोळीने एअर प्युरिफायर खराने एअरचा क्वालिटी किती आहे आता 70 तरी सुद्धा एवढं घाण आहे किती असलं पाहिजे माहिती का तोंडाला एअर क्वालिटी 40-50 का 70 दुप्पट वनपट ओ मी बिस्किट आणले बाय बाय कोंडी टाकू हेंद्रे आणि ना वेट्टी वाईनो ओ काल हा कडी लावून गेलेला ना आपल्याला बाथरूमला गेले का आणि माझ्या गोळ्या कुठे आहेत ते गोळ्या नाही घेतले की दुखायला चालू होतं माहिती का आज मी विसरलेच माहिती आणि शेवटचा डोस आहे उद्या जाऊन गोळ्या पण आणावं लागेल आणि विनाकारण पोटात गॅस व्हायला लागल्या माहिती जेवल्यानंतरच आहे बघा शेवटची गोळी राहिली ही आता
ठेवलं ह्यामध्ये बसणार आहे का इथे? गाईज खडकसरमध्ये आणि आम्ही ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियामध्ये खूप जास्त हेअर क्वालिटी खराब झालेला आहे. ते हेअर क्वालिटी खराब झाल्यामुळे अशी मास्क लावून राहते मी घरात. लिटरली मास्क काढलं तर घशामध्ये कसं तरी होत आहे, म्हणून एवढं वेळ टवल बांधून ठेवले होते. आता मी मास्क लावून ठेवले. आता झोपताना काढेल, पण सिरियसली सांगते खरंच खूप जास्त त्रास होत आहे. ह्या गोष्टी जर असंच कंटिन्युअसली राहत झालं तर अस्थमाचा पण त्रास होऊ शकतो. तर तुम्ही पण तुमची काळजी घ्या. जास्त धूळ येत असेल तर जास्त धुळीमध्ये जाऊ नका आणि मास्क विअर करा बाहेर पडल्याबरोबर.